मित्रांनो, आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आजच्या काळात जवळपास प्रत्येक दुसरा माणूस त्रस्त आहे, ती म्हणजे लठ्ठपणा, ओबेसिटी। आजच्या शहरी जीवनशैलीकडे पाहिल्यास अनेक लोकांचे वजन वाढलेले दिसते। काहींचे फक्त पोट बाहेर आलेले असते तर काहींच्या संपूर्ण शरीरावर चरबी साचलेली असते। यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली। जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, जास्त गोड पदार्थ, मद्यपान, कमी हालचाल आणि वाढलेला ताण। काही वेळा वजन वाढण्यामागे अनुवांशिक कारणे, काही आजार किंवा औषधांचे दुष्परिणामही असू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक घरगुती उपाय शेअर करणार आहे। मात्र हे लक्षात ठेवा की कोणताही घरगुती उपाय एकट्याने चमत्कार करत नाही। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सातत्यपूर्ण सवयी यांच्यासोबतच त्याचा फायदा होऊ शकतो। या मिश्रणासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूया। एक म्हणजे अळशी, फ्लेक्स सीड्स 2 टेबलस्पून 2 चमचे घ्यायचे आहेत। अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, भरपूर फायबर आणि लिग्नन्स असतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते आणि जास्त खाण्याची इच्छाही कमी होऊ शकते। तसेच त्वचा आणि केसांसाठी अळशी ही खूप महत्त्वाची मानली जाते। दुसरा आहे ओवा, 2 चमचे ओवा। ओवा पचन सुधारण्यास मदत करतो। गॅस, अपचन आणि पोट फुगण्यास काही लोकांमध्ये आराम मिळू शकतो। त्यातील काही घटक पचन क्रिया सुरळीत ठेवण्यास देखील मदत करत असतात। तिसरा पदार्थ आहे बडीशेप, 2 टेबलस्पून 2 चमचे बडीशेप। बडीशेप पचनासाठी फायदेशीर मानली जाते। ती गॅस, ॲसिडिटी कमी करण्यास मदत करू शकते। जेवणानंतर बडीशेप खाण्याची परंपरा ह्याच कारणासाठी आहे। 4 नंबर आहे काळे जिरे, 2 टेबलस्पून म्हणजे 2 चमचे। काळे जिरेमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात। काही संशोधनामध्ये वजन नियंत्रण आणि रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉलवर तिची मर्यादित सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, परंतु याबाबत अजूनही संशोधन आवश्यक आहे। 5 आहे धन्याचे दाणे, 2 टेबलस्पून म्हणजेच 2 चमचे। धने पचनासाठी उपयुक्त मानले जातात। त्यात फायबर आणि काही आवश्यक पोषक घटक असतात। तर आता कसे करायचे ते आपण कृती पाहूया। म्हणजेच बडीशेप सोडून अळशी, ओवा, काळे जिरे आणि धने मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत। त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या। आता त्यामध्ये बडीशेप घाला व सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून चूर्ण तयार करा। हे चूर्ण हवाबंद डब्यात साठवून ठेवा। आता सेवन करण्याची योग्य पद्धत आपण जाणूया। सकाळी रिकाम्या पोटी 1 टेबलस्पून सुमारे 10 ग्रॅम चूर्ण घ्या। त्यासोबत 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस तुम्ही मिसळून पिऊ शकता। मध घालायचा असेल तर थोड्या प्रमाणात तुम्ही मध घालू शकता। मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मध घेऊ नये। चूर्ण पाण्यामध्ये मिसळून किंवा थेट तोंडात घेऊन त्यावरती तुम्ही पाणी देखील पिऊ शकता। अधिकच चांगल्या परिणामासाठी दररोज किमान 30 ते 45 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे, संतुलित आणि कमी तेलकट आहार घेणे, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे, जंक फूड, साखरयुक्त पेय आणि अति खाणे टाळणे, योग, प्राणायाम आणि ताण कमी करणाऱ्या सर्व अंगीकारा कोणासाठी योग्य आहे ते आता पाहूया। हे मिश्रण घेण्यापूर्वी मधुमेह, थायरॉइड, हृदयविकार, उच्च रक्तदाब, यकृत किंवा मूत्रपिंडाचे आजार असलेल्या व्यक्तींनी तसेच नियमित औषधे घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घ्या। गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोणतेही घरगुती औषधी मिश्रण स्वतःहून सुरू करू नये। महत्त्वाची आपण सूचना जाणूया। या मिश्रणामुळे 30 दिवसात 4 ते 5 किलो वजन हमखास कमी होईल किंवा चरबी मिळेल असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत। वजन कमी होण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आवश्यक असल्यास तज्ञांचा सल्ला हे सर्वात प्रभावी उपाय आहेत। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक, टिपविषयक माहिती करता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।